टोटल 20 वर्ष झालं पडीकच होतं रान. ती पेरून उगावलंय. नुसतं मदर आमची उभा राहून दगड धावायला लागला मला बघ. अहो तिथे काय कसं बसलं बघ काढा होती ही बसते ना एखादा महाराज बसते का नाही तसं बसलंय महाराजागत. काय दगड काढायचं आयुष्यातलं माझ्या ह्यो संपतोय का नाही संप काय कळण झालंय मला. तर चिंगळू महाराजांनी आता दवाखान्यात आणले. किती मोह पडलाय बघा की. तर फायनली आमचं चिंगळू महाराज झोपले ती कणायला लागली ती. आज ताप आलाय त्यामुळे बघा निवांत झोपली आता. तर राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तळकदार भरकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा ब्लॉग मध्ये. तर विषय असा झालता, आम्ही 2-3 दिवस फिरायला गेलतो पंढरपूर, कणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट वगैरे. त्यावेळेला आमचं रान वगैरे सगळं पिरून घेतलंय मदर आणि फादरनं माघारी. तर ते उगवून आले आता आणि आमची मदर म्हणायला लागल्या जायचं आहे तिकडे जायचं आहे, कारण पप्पा गेलेत पंढरीला. आता तिकडे जायला कोण नाही, गाडी नाही म्हटलं ना, मीच एकटा. बलाढ्य साम्राज्यानं मला न्यायला पाहिजे आता. तर चालतंय आता आम्ही निघालो माळाला. कसं काय उगावलंय कसं काय काय पेरलंय मला माहिती नाही काय. तर जाऊन बघूया कसा विषय आहे. माळाच्या रानात पेरून उगवून झालंय. तर टोटल 20 वर्ष झालं पडीकच होतं रान. ती पेरून उगावलंय अचानक पैकी. आम्ही दगड बिगड बाहेर काढले, सगळं ब्लॉग बघितलं असतील होय मम्मी सगळ्यांनी. आणि सध्या कुक्या चेहरा आपला रोहन भाई इथं आलाय सिनेमॅटिक पद्धतीनं झांग्या आणि वर पांढरा टी शर्ट घालून आणि पोरींच्या बरोबर बोलायला लागला. सध्या तो काय बिझी असणारा माणूस. ब्लॉग चालू असला की वरच बघत नाही वागाड भेट आलंय. आजकाल जरा भ्यायला लागलंय. काय झालं विषय? कारण रोहन भाई आमचं लक्ष जरा विचलित व्हायला लागलं आजकाल लय. तर चालतंय गाडी स्टार्टर मारलाय. मदर आमची लागलेला दंगा करायला जायचं तिकडं. म्हणून मी लवकर उठून आज थर्ड करून आलो सकाळी. लवकर उठून येऊ गोरा डोरांचा आवरून आता निघालो माळाला. तर चला लेट्स गो जाऊया माळाला, बघूया कसा विषय झाला माळाचा काय. तर फायनली सध्या आता जस्ट एक अर्धा किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सध्या माळाला पोचलो. आणि पोचल्या मला असं काहीतरी बघायला भेटेल असं वाटलं नव्हतं. त्याच्या आईच्या गावात या कसलं उगवले बघा की, एकसारखं उगवले एकसारखं. आणि सगळा भुईमुग आहे. रांगा दिसतात का, रांगा सगळ्या. आणि बघा अशा प्रकारचा एवढा भुईमुग उगवलाय. मी जाऊन फिरून येतो एवढा मोठा भुईमुग झाला ह्याच्या गावात उगवून सगळा टकाटक पैकी. आणि रोहनला तिकडं त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आलाय बहुतेक, त्यामुळे तो लाजत मागणं बोलू द्यायला लागलाय. मम्मी काय करायचं राहणं देऊन इकडं आता? कुठं कुठली अगं ते अजून उगवायला लागले. मम्मीने काढलं बाबा उपसून उपसून नाही एखादा जीव मारलास. काय ढेकळत आहे? हा मला सफाई करायची त्या ढेकळतच होतं. कुठं आहेत तण? आईच्या गावात तण बघा कसं लावलंय दुधुरा बारीक आहे. तोपर्यंत याला कोळप मारलं पाहिजे, नाही तर मग परत ना विषय असं होणार. कोळप नाही मारलं तर तण लय वाढणार आहे, मोठं होणार. भुईमुगापेक्षा मोठं तण दिसायचं परत ना. असलं तर नाही बघा ह्या प्रकारचं तण आहे. ह्या प्रकारचा सगळा विषय असा. तर कडपर्यंत पेरलंय मम्मी सगळं दगड बिगड काढून टकाटक. बरं माळाला कशा आपण रान बघाय आलोय बघितलं की. आता काय करायचं आहे? काय करा दगड काढायचे का अजून? आजच्या गावात मम्मीने स्कॅम केला बघा. मम्मी म्हणते मला जाऊन रान बघून यायचं आणि आल्यावर इकडे परत दगड काढायला लावले. मला आईच्या गावात दर्शना पुन्हा एकदा काय दगड काढायचं आयुष्यातलं माझ्या ह्यो संपतोय का नाही संप काय कळण झालंय मला. नुसती दगड प्रत्येक वर्षी नागरले की दगड निघणार ह्यातली. पुढल्या वर्षी एवढी नाहीत निघणार. पुढल्या वर्षी ह्या वर्षी जेवढी निघली हे असं ढीग तेवढं पुढल्या वर्षी ढीग निघणार नाही असं मला वाटतंय. पण चालायचं जेवढं निघल. पण कसं भारी दिसायला लागलं बाई. एकसारखं सगळं उगावले टाकाटक पैकी कडपर्यंत सगळं. आणि पलीकडे आमच्या चुलते त्यांनी पण पेरलंय, त्यांचं पण टाकाटक उगावले. पण त्यात जरा तण जास्त वाटते मला. काढले काय तण मोठं तरी पण बारीक एवढ्या टोच्या आहेत एवढ्या एवढ्या बारीक टोच्या राहिले तर तिथं. आमच्यात आत्ता उगवायला लागले तण. बघा ही आत्ता उगवायला लागले तण एवढं आहे. पण लय आहे दुधुराचा बारीक सगळा. हे काय हा नुसतं कोळप मारा पाहिजे. आणि तिकडं बघा पॅडी भाई आपलं रोहनजी कसं बसलं बघ काढा होती ही बसते ना एखादा महाराज बसते का नाही तसं बसलंय महाराजागत. सेम टू सेम. उठलं मच्छर चावायला लागलं म्हणून उठलं बघा. कुठं संपलंय काय? हिथं ही संपलंय काय म्हणजे ह्या इथं काय झालं एवढंच उगावलं नाही. ते संपलं होतं काय तिथपर्यंत उगावलं नाही. बी संपलेलं काय त्या ट्रॅक्टरनं पेरून घेतलंय. ट्रॅक्टरातलं बी संपलेलं मधीच. दुसरं कुठलं धरलं? धनलक्ष्मी धरलेलं वे. मग चालतंय कुठलं दगड काढाय काय करायचा विषय. आडाव घेत निघालोया मित्रांनो. आणि कॅनलला पाणी अजून आटलं नाही. कॅनलचं पाणी बघाय कसलं आहे. दगड मारू काय एक त्यात
बघा दगड गेला. टुबुक टुबुक करते टुबुक. पाणी स्वच्छ आहे मम्मी अगं कॅनॉलचं. किती स्वच्छ पाणी, त्यातला पाक खालचा गाळ दिसतो या तळातला. बघा आहे का एकसारखा. मी दगड मारलेला तिथं पण जरा हे झालंय धुवा पण चक्क पाणी आहे चक्क अजून. आणि हिरवगार वातावरण झालंय. इकडे बघा इकडच्या बाजूला माळ आहे. कसं दिसतोय माळ हिरवगार एकदम. आणि ही पण थोड्या दिवसात हिरवगार होईल सगळं तण नाही काढलं तर. हा कुठला हिव एवढा मम्मी दगड आहे ह्यानं काय होणार आहे एवढ्या दगडानं. तर मम्मीच्या आमच्या चालू झालं आता एवढा दगड आहे. कोळप मारताना लय ताप होतोय, असं होतंय तसं होतंय. काढ बाहेर, सुट्टी देऊ नकोस. काढ बाहेर फेक तिकडं, सुट्टी देऊ नकोस. तर चालतंय कुठं मोठं दगड आहे तिथे जरा काढतो. बघा हा तेव्हा एक आहे काय हे जायला रानात पेरून घेतले. ते पेरणीनं पण दगड निघले. ती पेरणी यंत्रानं बघा या पुन्हा एकदा तळकदार भडकदार पद्धतीने चालू आहे कार्यक्रम आपला. आमच्या गावात गेला खाली तिकडे गेला दगड. मम्मी बारकी दगड का काढा लागलेस आता गोळा करायला लागल्यास. हा पूर्ण मोठी आहे म्हणलीस तेवढीच काढायची नका. बघा त्या तिथे काय तेव्हा मोठी दगड तेवढी काढायची ते. तर दगड वगैरे काढतो जरा आता गावात धरून. आमची मदर लागली नसती दगड दावायला. आवर लवकर उभा राहून. एवढं मोठं दगड उभा राहून दावायला उभा राहून. नुसतं मदर आमची उभा राहून दगड दावायला लागला मला बघ. अहो तिथे काय तिथला एक काढायला सुट्टी नाही. हो तिथे काय हायच्या गावातला मला द्या येऊ दगड. अरे केकर याच्या खाली जरूर. केकर कुठे गेलं ह्याच्या आईच्या गावात. गेलं पाया गेलं. हो त्या पांडू उड्या मारत आहे का या हो केकार. भुईमुग बघ केवढा आहे आणि तण बघ केवढा आहे. 50 भर तणकाटा झाड आहे जायच्या गावात धरून. या निघाल का येऊ या जोडायला का दगड जोडाय. फायनली एक बलाढ्य असं दगड काढलाय. गायले ते मांड्या. आम्ही संपलोय आता याच्या गावात. थर्ड करून कंपनीचा आमचा पाक पिळवणूक करून आमच्या रागात काढून घेतलं या दर्शना. आजचे दिवस थर्ड आहे. आजचे दिवस आपल्याला कार्यक्रम करायचा एवढा. लेट्स गो. लय मोठा आहे का भुईमुग सोडून टाकतो बाबा. भुईमुग नाही चिरडत. याहू या. अरे मागच्या वेळी दगड काढली तेव्हा एवढं जड नव्हती दगड ही. कणाकण काढलेली त्यावेळेला. आणि आता पावसाळ्याची रेस्ट घेऊन आम्हाला दगड काढायची होईन झाली जायच्या गावात. कुठं आहे दगड. हवा तिथं दगड आहे. काढ चालशील भांडगोळा. हा बलाढ्य नाही येऊ बारकाय. ही असली दगड तुम्हाला पाहिजे असली बघा. ही असली दगड पाहिजे असली तुम्हाला जर मूर्ती वगैरे बनवायला तर आमच्या इथं माळाली कडेला टाकली. ती घेऊन जावं पाहिजे तेवढी. घेऊन या. तर आता तुम्ही जी बघितलं ड्रोन शॉट ती कुक्याच्या रोहनबाई यांनी घेतलं. कसलं ड्रोन शॉट घेतली झुप इकडे तिकडे कवा ड्रोन आलं आम्हाला घासून गेलं. ही याच्या गावात दर्शना. कॅमेरा लय वाईट. कॅमेरा म्हणजे विषय का तुझं जी टॅलेंट आहे का ना ड्रोन ऑपरेट करायचं ती डोंगराव करणार 100% लवकरच. तर चालतंय इथला सगळा कार्यक्रम पार पडलाय. आमच्या मातोश्री बसले त्या बाद झालं म्हणल्या दुखायला लागलं माझं अंग. दगड इथं रस्त्यावर दिसतात तेवढी दगड काढत आलोय बघा आम्ही. होय रस्त्याला टाकली ती लागा. अरे दिसलं पाहिजे प्रेक्षकांना की आम्ही दगड गोळा केले ते. अरे मग काय ही म्हणजे मागल्या वेळेला केली. ही आत्ता केली रे. आत्ता केलेलं आज केल्याला लावलं पाहिजे. जनतेला आपण नाराज करू शकत नाही. सगळं काय असेल ती रिअलिस्टिक दावायला लागते जनतेला. तर चालतंय रोहनबाई याला झोप यायला लागल्या आणि मला पण लवकर जायचं दवाखान्यात चिंगळू महाराजांना घेऊन. आता तिथला सगळा कार्यक्रम राखलाय. मी आलोच नव्हतो इकडं. दगड गोळा केली तेव्हापासून पहिल्यांदा आलो विरवण्या. तेव्हा आम्ही फिरतोय नुसतं इकडे तिकडे. तर चालतंय आता भुईमुग वगैरे चांगला टकाटक पैकी उगवला एक नंबर. असा विषय हार्ड झालाय भुईमुगाचा.
रोहन 100 काय म्हणायचा विषय हार्ड आहे भुईमुगाचा. 20 वर्ष झालं यात काय केलं नव्हतं. पावर आले. ती तण उगवायचं ती पाडायचं, परत कुजायचं, परत उगवायचं, परत कुजायचं. आणि त्याचं जे खात आहे का नाही त्या खतामुळे काळुकी याला. आणि एक 2-3 वर्ष पीक करा घ्यात, परत काळुकी कमी येते हळूहळू. आणि 2 वर्ष करायचं, परत 4 वर्ष पडीक ठेवायचं. म्हणजे खात होतं याच्या काळात. म्हणजे खात झाले कसं होतंय काळुकी राहत्या, केला आवाज खात करून टाक. खात करून टाकायचं तरी चालतंय. डेलच्या लावला तरी चालतो. 1 वर्ष डेलच्या लावायचा, परत ईस काढून टाका, पाक बुकणा करायचा त्याचा. आणि 1 वर्ष विषय 1 वर्ष गांजा लावला, विषय संपला. रान बी गायब, माणसं बी गायब. परत तुम्हाला ब्लॉगच बघायचं गायब होते सगळंच. तर आता जस्टच मी घरात पोहोचलो इथं, आणि घरात पोहोचल्या बघू शकताय चिंगळू शेटनं आमच्या आवरून बसलाय. जरा डिंब झालाय, गरम आहे जरा, आहे ना. मी गरम आहे म्हणावं जरा. आणि निकिताजी यांनी आवरून बसले त्या टकाटक पैकी. पण सध्या कालवण चालू आहे त्यांचं करायचं. म्हणजे आवरलं जरी असलं तरी पण काम कष्ट हे जीवन ना, मंत्र आहे त्यांचा. गावात ठसका उडलाय कालवणा ठसका उडलाय. तर यांचं आवरलंय, आता माझं जरा आवरतो आणि आवरून जरा दवाखान्यात न्यायचा चिंगळू महाराजांना आमच्या. जरा आज शांत आहे गडी आमचा, है ना रे चिंगळू? शांत आहे ना. मी आज आले म्हणून मी आज आले. जाऊया दवाखान्यात थोड्या वेळात. वाघ आज आले, वाघाला शिंबूल वगैरे सगळं चालू या. तर चालतंय, आवरतो माझं. आणि आवरून झाले की लगेच आपलं मार्क दवाखान्याच्या दिशेनं करायचं आहे. त्यांचं आवरले, माझं तेवढं राहिलं. आवरतो झोपशिरे आता. तर आवरावरी सगळी झाल्या आणि चिंगू बाहेरच बसलेले आहेत. ती पोर काय करते ते बघत. आणि निकिताजी आणि पण आवरले. आता चला दवाखान्यात जाऊया. चलो. आणि ताप यायला लागलाय, गरम व्हायला लागलाय. चला जाऊया. तर चिंगळू महाराजांनी आता दवाखान्यात आणले. किती मोह पडलाय बघा की. काय नको नुसतं दांगा करायला पाहिजे भोंगा डिशला, है ना. जर्किंग बी घातले, ते जर्किंग बी पाक ही झालंय. जर्किंग बी पाक खाल्लं, चेना वडून बिडून पाक त्याचा इस्कूट करून टाकलाय जर्किंगचा. कुठे आहे गाली? लई हे झालाय, मऊ पडलाय मम्मी. चिंगू जरा आमचा आजारी पडलाय. काय यायच्या गावात मच्छर वगैरे आता पावसाळा होऊन गेलाय का नाही, पाऊस वगैरे पडून गेला त्यामुळे मच्छर लई आता वाढले ते. आणि मला पण इथे चावला कसलं जोरता यायच्या गावात बघा की. निकिताला पण लय पडलं होई निकिता मच्छरांनी तिथं. आता काय करणार आहेस? चिंग्याच खायलाय काय? बाकीच काय झालं काय? शाबू राहिलाय का अजून? बरोबर चालतंय. मम्मीचं एकादश आहे त्यामुळं शाबू वगैरे राहिला वाटतं. तर चालतंय, शाबू वगैरे करतील आता निकिताची. आणि मम्मी बसल्या चिंगळ्याली तर खेळवत निवांतपैकी. तर बसू देते, मी पण माझं जरा एडिटिंगचं काम करतो तोपर्यंत. तर फायनली आमचं चिंगळू महाराज झोपले. ती कणायला लागली. ती आज ताप आलाय त्यामुळे बघा निवांत झोपले. आता औषध वगैरे आत्ताच खाल्लंय त्यानं आणि झोपलाय तो. आता शांततेने जातो, बाळा झोप जरा तोपर्यंत आलो. तर आमचं नियोजन चाललं आता जेवायचं. सगळं आवरावरी चालू येतं जेवायचं आता. आणि चिंगळू महाराज आज जरा कणायला लागले त्यामुळे काय मूड असं होईना झालाय, काय गमना झालंय घरात. होई निकिता? घरात दंगा करणारा माणूस आमचा शांत आहे, कणायला लागलाय असा करून पेंगत पडलाय. हाय औषध वगैरे दिलंय, आता बघूया जरा आता गार पाण्यानं पुसून वगैरे काढायचं त्याला म्हणतोया. तर आता भोजन ग्रहण करतो. जरा चिंगळ्याची काळजी घ्यायला लागणार आम्हाला जाम, कारण काय कवा एवढा आजारी पडत नाही याच्या गावात धरून नाही वाटेल. म्हणजे पहिल्यांदाच एवढा ताप आलाय त्याला. काय वातावरण बी बिकट, म्हणजे काय याच्या गावात असं तिकडं. आणि मच्छर पण लय, आता मच्छरांच्यामुळे पण लय असा आजार बिजार असते. काय आता पर्याय नाही त्याला. तर चालतंय, मम्मीने खिचडी घेतल्या पुढे तिकडं. आणि आमच्यासाठी काय रुकी चपात्या आणि कशात तर कालवण असेल ते खायचं, दही टाकून वारणाचं. आणि आपला ब्लॉग इथं आज संपला. आजचा ब्लॉग आपला इथं थांबवतो मित्रांनो. टाटा बाय बाय.